Hello dear students, this is Akshata Kirpekar. I welcome you to my YouTube channel. Students, in this video we are going to learn about Newton's first law of motion and Newton's second law of motion. Okay? न्यूटनने ऑब्जेक्टच्या मोशनशी रिलेटेड जे 3 लॉ सांगितले आहेत त्यापैकी 2 लॉ आज आपण शिकणार आहोत. त्यातला जो फर्स्ट लॉ आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया. आता हा लॉ समजण्याआधी आपण ऑब्जेक्टचा इनर्शिया म्हणजे काय असतं ते बघूया. दॅट इज इट इज द टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रेझिस्ट चेंज इन अ स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन. म्हणजे काय, एकदम इझी वेमध्ये सांगते तुम्हाला. ही कन्सेप्ट खूपच महत्त्वाची आहे. तुम्हाला पुढे 11-12मध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट परत येणार आहेत. सो नीट समजून घ्या. इनर्शिया म्हणजे काय असतं, तर ऑब्जेक्टची अशी टेंडन्सी की ज्याच्यामुळे ती आहे त्या पोझिशनमध्ये राहते. जर ती स्टेडी असेल तर इट विल टेंड टू रिमेन स्टेडी. इफ इट इज इन मोशन देन इट विल टेंड टू रिमेन इन मोशन. आलं लक्षात? आहे त्या कंडिशनमध्ये किंवा आहे त्या पोझिशनमध्ये राहण्याची ऑब्जेक्टची टेंडन्सी त्याला म्हणायचं इनर्शिया. फॉर एक्झाम्पल, आपण सपोज फॅन ऑन केला. सुरुवातीला फॅन बंद आहे आणि मला तो ऑन करायचा आहे. मी बटन ऑन केलं. आता हळूहळू फॅन तुमचा मूवमेंट चालू करेल आणि एका थोड्या वेळानंतर तो एक स्पेसिफिक असा स्पीड अटेन करेन. असं होतं का रे की मी बटन ऑन केलं आणि लगेच एकदम फॅन फास्ट सुरू होणार? नाही होणार. का? बिकॉज ऑफ इनर्शिया. आलं लक्षात? मला फॅन स्टॉप करायचा आहे, बटन मी बंद केलं तरी देखील तो थांबताना हळूहळू थांबणार. का? कारण त्याच्यामध्ये इनर्शिया आहे. जी काही पोझिशन आहे आपली, जर तो स्टेडी असेल तर स्टेडी राहणार, जर तो मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहणार. ही ऑब्जेक्टची टेंडन्सी त्याला म्हणायचं इनर्शिया. किंवा अजून एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. सपोज पळायला सांगितलं, आपण पळायला सुरुवात केली. एकदम इनिशियली आपण फास्ट पळणार का रे? नाही पळणार. आपण हळूहळू आपलं स्पीड वाढवणार. समजा तुम्हाला थांबायला सांगितलं तर आपण पळताना आहे त्या पॉईंटला थांबणार का? नाही. आपण 4 पावलं पुढं जाऊन थांबणार. का? कारण इनर्शिया असतो आपल्यात. सो ही टेंडन्सी इनर्शिया काय असते हे कळालं सगळ्यांना व्यवस्थित. आता याच्यावरती बेस्ड न्यूटनचा फर्स्ट लॉ काय आहे ते बघूयात. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. आता हा लॉ काय आहे ते आपण आधी समजून घेऊया. वर्ड टू वर्ड तुम्हाला आधी एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल. An object continues to remain at rest. जर ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल तर तो रेस्टमध्येच राहणार. किंवा जर युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर तो युनिफॉर्म मोशनमध्येच राहणार. कधीपर्यंत? तर अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. त्याच्यावरती जोपर्यंत एखादा अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट आहे त्या स्टेटमध्ये राहणार. जर तो स्टेडी असेल तर स्टेडी राहणार, जर तो मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्ये राहणार. आता बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स काय असतात हे आपण याच्या आधी शिकलेलो आहोत. बॅलन्स्ड फोर्स म्हणजे जनरली एखादा ऑब्जेक्ट जेव्हा स्टेडी स्टेटमध्ये असतो तेव्हा त्याच्यावरती बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट असतो. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो तेव्हा त्याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट असतो. आता एखादा ऑब्जेक्ट, सपोज आपण नोटबुक तुमच्या समोर आहे, तिला जोपर्यंत तुम्ही उचलत नाही किंवा त्याला ढकलत नाही एका जागेवरून दुसरीकडे ती जाणार आहे का? नाही जाणार. सो न्यूटनचा फर्स्ट लॉ जो आहे तो आपल्याला हेच सांगतो की जोपर्यंत तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवरती अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट आहे त्या पोझिशनमध्येच राहणार. जर तो स्टेडी असेल तर स्टेडी राहणार, जर तो मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्ये राहणार. आता इथे बघा एक एक्झाम्पल देऊन सांगते. 2 बॉल आपण दाखवलेले आहेत. पहिल्या पोझिशनमध्ये तो बॉल स्टेडी आहे. कधीपर्यंत तो स्टेडी राहणार रे? जोपर्यंत त्याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट करत नाही, आपण एखाद्या बाजूनं फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो बॉल स्टेडीच राहणार. दुसऱ्या केसमध्ये तो बॉल मोशनमध्ये आहे. तो बॉल मोशनमध्ये कधीपर्यंत राहील? जोपर्यंत त्याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होऊन आपण त्याला थांबवत नाही तोपर्यंत तो मोशनमध्ये राहणार.
तर ह्याला म्हणायचं इनर्शिया आहे त्या पोझिशनमध्ये राहण्याची ऑब्जेक्टची टेंडन्सी. आणि न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया, की जो आपल्याला काय सांगतो, ऑब्जेक्टवरती जोपर्यंत एखादं अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत ती वस्तू आहे त्या पोझिशनमध्येच राहते. आला लक्षात हा फर्स्ट लॉ. ह्याचे एक्झाम्पल्स तुम्ही काय सांगाल, ऑल एक्झाम्पल्स ऑफ इनर्शिया. इनर्शियाची जी एक्झाम्पल्स आहेत, आता बघा इनर्शियाच्या एक्झाम्पलमध्ये मगाशी मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगितली की फॅन आहे, स्टार्ट केल्यानंतर हळूहळू त्याची व्हेलॉसिटी वाढणार, त्याला तुम्ही स्टॉप केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी हळूहळू कमी होणार. हे एक एक्झाम्पल तुम्ही सांगू शकताय. त्यानंतर हे बॉलचं एक्झाम्पल झालं. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही रनिंग करताना अचानक तुमची एकदम व्हेलॉसिटी वाढणार नाही, हळूहळू वाढणार, किंवा तुम्ही रनिंग स्टॉप केल्यानंतर देखील तुमची व्हेलॉसिटी एकदम कमी होणार नाही. शिवाय तुम्ही सगळ्यांनी बसमध्ये किंवा कोणत्याही गाडीमध्ये बसल्यानंतर, सपोज गाडी सुरू होण्याच्या आधी तुम्ही आणि गाडी हे दोन्ही स्टेडी पोझिशनमध्ये आहात. गाडी स्टार्ट झाल्यानंतर काय होतं रे, आपण थोडंसं मागं जातो. तर हे देखील एक एक्झाम्पल इनर्शियाचंच आहे. काय होतं, जेव्हा गाडी स्टार्ट होते तर आपल्या बॉडीचा जो पार्ट त्या गाडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तो पार्ट त्या गाडीबरोबर पुढं जातो. व्हेअर ॲज आपल्या बॉडीचा जो पार्ट वरचा भाग जो आहे, जो त्या गाडीच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाही, तो पार्ट मात्र आहे त्या पोझिशनला राहण्याची त्याची टेंडन्सी असते. आणि म्हणून बघा गाडी सुरू झाली की आपण मागे जातो, गाडीला ब्रेक दाबला की काय होतं, आपण पुढे पडतो. हे देखील इनर्शियाचं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकताय. जेव्हा गाडी मूव्हमेंटमध्ये असते तेव्हा आपल्या बॉडीचा जो पार्ट त्या गाडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तो पार्ट त्या गाडीबरोबर पुढे गेलेला असतो. ब्रेक दाबल्यानंतर काय होतं, तो पार्ट गाडीबरोबर थांबतो. व्हेअर ॲज बॉडीचा आपला जो पार्ट त्या कारच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही तो पार्ट पुढेच जाण्याची त्याची टेंडन्सी असणार. आणि म्हणून बघा ब्रेक दाबले की आपली बॉडी जी आहे ती पुढे जाते. हे देखील एक्झाम्पल तुम्ही इनर्शियाचं सांगू शकताय. शिवाय तुम्ही एक ॲक्टिव्हिटी केली असेल बघा याच्या आधी, की ग्लास घ्यायचा आणि ग्लासच्या वरती एक कार्डबोर्ड ठेवायचा, त्याच्यावरती एक कॉईन ठेवलं, कार्डबोर्ड हळूच बाजूला काढून घेतलं की ते कॉईन ग्लासमध्ये पडतं. हे एक्झाम्पल तुम्ही सांगू शकताय इनर्शियाचं. आपल्या आजूबाजूला असे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही आपल्याला माहिती पण नसतात किंवा आपण तेवढं लक्ष देऊन विचार करत नाही. सो आता तुम्ही विचार करून आजूबाजूचे असे एक्झाम्पल्स शोधा की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टचा इनर्शियाची रिलेटेड एक्झाम्पल्स म्हणून तुम्हाला सांगता येतील. आलं लक्षात. सो दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ मोशन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया. आता बघू नेक्स्ट लॉ, दॅट इज सेकंड लॉ ऑफ मोशन. आता हा जो सेकंड लॉ आहे त्यालाच लॉ ऑफ मोमेंटम असं देखील म्हणतात. हा लॉ काय आहे ते आपण बघूयात आणि मग तुम्हाला मी मोमेंटम म्हणजे काय ते सांगते. आता बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता हा लॉ समजण्यासाठी आधी मोमेंटम म्हणजे काय ते आपण बघूया. सो मोमेंटम हा जो टर्म आहे ती पी ह्या लेटरनं आपण डिनोट करतो. एकदम इझी आहे, नाव थोडंसं वेगळं आहे म्हणून तुम्हाला अवघड वाटण्याचं काही कारण नाही. ऑब्जेक्टचं मोमेंटम म्हणजे काय असतं, इट इज जस्ट द प्रोडक्ट ऑफ ऑब्जेक्ट्स मास अँड इट्स व्हेलॉसिटी. एखाद्या वस्तूचं मास आणि त्याची व्हेलॉसिटी यांचं प्रोडक्ट म्हणजेच मोमेंटम. इझी करून सांगते हां. आता ऐका, सपोज तू आणि तुमचे एक फ्रेंड खेळत आहात. तुमच्या हातात 2 बॉल आहेत, एक प्लास्टिकचा बॉल आहे आणि एक रबरचा बॉल आहे. आता तुम्ही तुमच्या हातातला जो प्लास्टिकचा बॉल आहे तो एका स्पेसिफिक व्हेलॉसिटीनं तुमच्या फ्रेंडकडं फेकला आणि त्याच स्पीडनं तुम्ही रबरचा पण बॉल त्याच्याकडं फेकलात. मला सांगा तुम्हाला कुठला बॉल कॅच करायला इझी जाणार? ऑफकोर्स प्लास्टिकचा बॉल तुम्ही इझिली कॅच कराल. व्हेअर रबरचा बॉल जो आहे तो मात्र कॅच करायला तुम्हाला थोडंसं जास्त फोर्स लावावा लागणार. का बरं? बिकॉज ऑफ दॅट ऑब्जेक्ट्स ॲबिलिटी ऑर टेंडन्सी विच इज कॉल्ड ॲज मोमेंटम. आता बघा, मोमेंटम म्हणजे काय असतं, ऑब्जेक्टचं मास आणि त्याची व्हेलॉसिटी यांचं प्रोडक्ट असं सांगितलं. आता बघा, रबरचं जे मोमेंटम आहे ते प्लास्टिकपेक्षा जास्त असणार. का? कारण रबरचं मास जास्त आहे.
सो सेम व्हिलॉसिटीनं जरी तुम्ही दोन्ही बॉल फेकलेत तरी रबरचा बॉल तुम्हाला जास्त लागणार आणि प्लास्टिकचा बॉल त्याच व्हिलॉसिटीनं फेकला तरी त्याचे तो बॉल तुम्हाला कमी लागणार. कारण का, तर त्या रबरचा जो मास आहे तो जास्त आहे. मास जास्त आहे म्हणून त्याच्यामध्ये असणारं मोमेंटम पण जास्त आहे. मास जेवढं कमी तेवढं मोमेंटम पण त्या ऑब्जेक्टचं कमी. व्हिलॉसिटी जेवढी कमी तेवढं मोमेंटम कमी. समजा सेमच बॉल आहेत, रबरचा बॉल आहे हां. आता तो रबरचा बॉल मी एकदम हळूच टाकला तर तो तुम्हाला कमी लागणार आणि तोच बॉल, सेम बॉल मी जास्त स्पीडनं तुमच्याकडे टाकला तर तो तुम्हाला जास्त लागणार. मग बॉल तर तोच आहे, मग फरक कशाचा आहे? व्हिलॉसिटीचा. आलं लक्षात? म्हणूनच मोमेंटम म्हणजे काय? तर ऑब्जेक्टचं मास आणि व्हिलॉसिटी यांचं प्रोडक्ट. मास वाढलं, मोमेंटम वाढणार. व्हिलॉसिटी वाढली, मोमेंटम वाढणार. आलं लक्षात? सो मोमेंटम ही कन्सेप्ट क्लिअर झाली. आता बघा, हे जे मोमेंटम आहे त्याचा हा फॉर्म्युला आहे, दॅट इज P इज इक्वल टू M इंटू V, मास इंटू व्हिलॉसिटी. ही मोमेंटम ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर म्हणजे ज्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे अशी क्वांटिटी, त्याला म्हणायचं व्हेक्टर क्वांटिटी. आता याची युनिट्स SI युनिट आहे किलोग्रॅम इंटू मास पर सेकंड. आता बघा, किलोग्रॅम मीटर पर सेकंड का असणार आहे? कारण मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम आणि व्हिलॉसिटीचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड आणि म्हणून मोमेंटमचं SI युनिट आहे किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड आणि CGS युनिट आहे ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड. मासचं CGS युनिट ग्रॅम आणि व्हिलॉसिटीचं CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंद आणि म्हणून CGS युनिट ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. आलं लक्षात? नाव नेक्स्ट, आता ह्या मोमेंटमचा फॉर्म्युला जो आहे तो कशा पद्धतीने डिराईव्ह करायचा. आता जो सेकंड लॉ मी तुम्हाला सांगितला की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू फोर्स, हे कशा पद्धतीने डिराईव्ह करायचं ते आपण बघूया. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात की इथे एक ऑब्जेक्ट घेतले, ऑब्जेक्ट किंवा त्याला तुम्ही बॉडी म्हणा, विच इज हॅव्हिंग मास M. आता समजा इथे एक माझ्याकडं ऑब्जेक्ट आहे आणि ह्याचं मास आहे M. ठीक आहे, याची व्हिलॉसिटी आहे U. आता बघा, या ऑब्जेक्टवरती मी एक F एवढा फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यामुळं ते ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणार. येस, आणि त्यामुळं काय होणार? त्याची व्हिलॉसिटी बदलणार. हा इथून इथं आला आणि तेव्हाची त्याची व्हिलॉसिटी झाली V एवढी. लक्षात आलं? एक बॉल आहे समजा, त्याचं मास आहे M एवढं, त्याची इनिशियल व्हिलॉसिटी आहे U एवढी, त्याच्यावरती F एवढा फोर्स मी लावला आणि तो ऑब्जेक्ट ह्या ठिकाणाहून पुढच्या ठिकाणी गेला आणि त्याची फायनल व्हिलॉसिटी झाली V एवढी. ठीक आहे, आणि T एवढ्या टाईममध्ये तो ऑब्जेक्ट एका पोझिशनकडून दुसऱ्या पोझिशनकडे गेलेला आहे. लक्षात आलं काय केलं आपण ते? आता V त्याची फायनल व्हिलॉसिटी आहे आफ्टर टाईम T. आता त्याचं मोमेंटम काय असणार बघा, टोटल इनिशियल मोमेंटम. मोमेंटमचं फॉर्म्युला काय शिकलो आपण? मास इंटू व्हिलॉसिटी. मग इनिशियल मोमेंटम काय आहे? मास इंटू इनिशियल व्हिलॉसिटी म्हणजेच U. फायनल मोमेंटम आफ्टर टाईम T काय आहे? मास इंटू फायनल व्हिलॉसिटी, दॅट इज V. आता बघा, आपल्याला लॉनं काय सांगितलं रे, की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा फोर्सशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हे आपल्याला कसं डिराईव्ह करायचं आहे? तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटममध्ये होणारा बदल. तर तो आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो? चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. जसं बघा, आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला होता, दॅट इज चेंज इन व्हिलॉसिटी अपॉन टाईम. मग इनिशियल व्हिलॉसिटी, फायनल व्हिलॉसिटी मायनस इनिशियल व्हिलॉसिटी अपॉन T. हे आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काढलेला होता. सेम वेनं इथं आपण मोमेंटमचा फॉर्म्युला देखील काढूयात. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू काय येणार? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाईम. आता फायनल मोमेंटम काय आहे त्याचं? MV. सो फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम म्हणजे MU. सो तिथं आपण त्या व्हॅल्यूज पुट करू आणि मला काय मिळेल? MV
मायनस mu अपॉन टी. आता इथे दोन्हीमधला m मी कॉमन काढला, v मायनस यू अपॉन टी घेतलं. आता v मायनस यू अपॉन टी म्हणजे काय आहे? ॲक्सेलरेशन. सो v मायनस यू अपॉन टीच्या जागी मी a घेतलं आणि मला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू ma हा फॉर्म्युला मिळाला. आता सेकंड लॉनं आपल्याला काय सांगितले रे, की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू फोर्स. म्हणून मी हे इथं अशा पद्धतीनं लिहून घेतलं, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू एफ. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे आपल्याला ma आपण काढले ना आत्ता. सो मी इथे ma इज प्रोपोर्शनल टू एफ असं लिहिलं. ठीक आहे. आता एफ इज इक्वल टू KMA असं घेतलं, बिकॉज के हा कॉन्स्टंट आहे, प्रपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट. म्हणून एफ इज इक्वल टू MA. हे मला सेकंड लॉचं डेरिवेशन मिळालं. सेकंड लॉमध्ये जे सांगितलंय की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. सो हे एफ इज इक्वल टू MA हे त्या सेकंड लॉचं डेरिवेशन आहे. आलं लक्षात. आता इथे एक्झाम्पल बघा. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन असं इथं दिलेलं आहे. म्हणजेच काय बघा, सेम फोर्स जर तुम्ही दोन वेगवेगळ्या मास असणाऱ्या ऑब्जेक्टवरती लावला. इथं काय दिलं, एक मोठी गाडी आहे आणि एक तिथं छोटासा सपोज डबा आहे. सेम फोर्सनं तुम्ही तो डबा जर त्या सेम फोर्स अप्लाय केला तर तो डबा खूप लांबपर्यंत जाणार. का? कारण मास कमी आहे. आणि तोच फोर्स जर तुम्ही मोठ्या गाडीवरती अप्लाय केला तर त्या गाडीचं ॲक्सेलरेशन कमी होणार. का? कारण तिचं मास जास्त आहे. सो एफ इज प्रपोर्शनल टू MA, दॅट इज एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ह्या डायग्रॅमवरून तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे तो अजून चांगल्या पद्धतीनं समजेल. एकच फोर्स आपण दोन वेगवेगळे मास असणाऱ्या ऑब्जेक्टवरती अप्लाय केला तर त्यांचं ॲक्सेलरेशन हे वेगळं असतं. मास कमी, ॲक्सेलरेशन जास्त असणार. आणि जेवढं तुमचं ऑब्जेक्टचं मास जास्त असणार तेवढं त्याचं ॲक्सेलरेशन हे कमी होणार आहे. आलं लक्षात. आता ह्या फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन आणि CGS युनिट आहे डाईन. आता 1 न्यूटन आणि 1 डाईन ह्या दोघांची डेफिनिशन आपल्याला बघायची आहे. बघा, हे तुम्हाला एक्झामसाठी 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचं आहे. हां, छोटीशी तुम्हाला ट्रिक पण मी सांगणार आहे हे कसं लक्षात ठेवायचं. आता 1 न्यूटन फोर्स कुणाला म्हणायचं बघा, जर एखाद्या 1 kgच्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर होत असेल. बघा, मी ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केला, त्या ऑब्जेक्टचं मास किती पाहिजे? 1 kg. आणि 1 kgच्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअरनं होत असेल तर त्या ऑब्जेक्टवरती आपण जो अप्लाय केलेला फोर्स आहे तो असतो 1 न्यूटन एवढा. आलं लक्षात. 1 kg ऑब्जेक्टचं जे ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंद न होण्यासाठी त्याच्यावरती जेवढा फोर्स अप्लाय करावा लागतो त्याला म्हणायचं 1 न्यूटन फोर्स. आणि 1 डाईन फोर्स म्हणजे काय, तर किलोग्रॅमच्या ऐवजी आपण इथं फक्त ग्रॅम घेतलंय. मी मुद्दामून ते वेगळ्या इंकनं दाखवलंय बघा. सो तुम्हाला लक्षात ठेवताना एवढेच 2 डिफरन्सेस लक्षात ठेवायचे आहेत की 1 न्यूटनमध्ये 1 kg आपण घेतलंय आणि 1 डाईनमध्ये 1 ग्रॅम घेतलंय. 1 न्यूटनमध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतलंय आणि 1 डाईनमध्ये 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर घेतलंय. सो ट्रिकनं लक्षात ठेवताना एवढेच 4 टर्म्स तुम्ही लक्षात ठेवा. बाकी वर्डिंग सेम आहे. हां, सुरुवात स्टार्ट सगळं सेमच आहे. द फोर्स विच कॉजेस अ मास ऑफ 1 ग्रॅम टू मूव्ह विथ अन ॲक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर त्याला म्हणायचं 1 डाईन. 1 ग्रॅमच्या ऑब्जेक्टला ॲक्सेलरेशन 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर न होण्यासाठी त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय करावा लागतो त्याला म्हणायचं 1 डाईन फोर्स. आलं लक्षात. So this is all about Newton's first law of motion, which is also called as law of inertia. Then second law of motion, which is also called as law of momentum. आणि मोमेंटम वरून आपण F इज इक्वल टू MA हे डेरिवेशन कसं डिराईव्ह केलं ते बघितलं. ओके, तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल अशी अपेक्षा आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघायचं आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, तोपर्यंत गुड बाय.